जवळजवळ सगळे मराठी कामगारांनी भरलेली होती BHT आणि BHTमध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेना त्या ठिकाणी काम करते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाल्यापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे आणि आज ह्या BHTमध्ये काम करणारे मराठी भाषिक आणि त्यांचे संसार वाचवण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आहे. आणि म्हणून दोन बंधूंनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन्ही युनियनच्या अध्यक्षांनी निर्णय केला की आपण दोघांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची आवश्यकता आहे. कारण ही निवडणूक ही त्या ठिकाणी असणारी जी काय बँक आहे, पतपेढी आहे, त्या पतपेढीसाठी फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवतो आहे. कदाचित नितीच्या मनात काहीतरी वेगळं असेल आणि म्हणून ही सुरुवात झाली असं समजायला काही हरकत नाही. तुमच्या दोन्ही नेत्यांच्या भाषणांमध्ये प्रामुख्याने एक उल्लेख होत होता की ही बेस्ट महापालिकेपर्यंत घेऊन जायचं आणि तुमचा प्रवास हा विधानसभेपर्यंत असेल. त्यामुळे कुठेतरी मनाची पक्क केलेलं आहे का अशाच पद्धतीनं? मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची मनं प्रचंड प्रमाणामध्ये जुळलेली आहे. कसं होतं, निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर युती आघाडी होते, त्यानंतर कार्यकर्ते जुळतात. पण या ठिकाणी अजून कुठलीही निवडणूक जाहीर झालेली नसताना सुद्धा शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये मिसळू लागलेले आहेत. पूर्वी मिसळत होते, आता जास्तच मिसळलेले दिसत आहेत. त्यांच्या मनाची तयारी झाली की कुठल्या परिस्थितीमध्ये लढाई लढायची आहे आणि ती लढाई शेवटपर्यंत घेऊन जायची आहे. आजच्या बैठकीत मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी असं तुम्हाला कानमंत्र दिला आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांचं कॅडर तयार केलेलं आहे, कॅडर आहे आणि दोन्ही पक्षांची ताकद मुंबईत आहे आणि भाजप आणि शिंदेच्या बाबतीत तितकी ताकद नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आता सगळा हा घोळ समोर येतोय त्याच्यावरती कशा पद्धतीनं तुमची तयारी चालू आहे? एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर शिवसेना पक्ष काय किंवा मनसे पक्ष काय, एक कॅडर बेस असणारे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये जिकडे तिकडे आहे. ही गोष्ट खरी आहे. 2016-17 पासून आम्ही या विषयावरती बोलतो आहोत की साधारण मतदान हे EVMच्या माध्यमातून चोरलं जातं आहे अशा प्रकारची भावना आमची होती आणि म्हणूनच आम्ही 10 जनपदला सोनिया गांधीजींना पण भेटलो होतो, लोकभवनला आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला पण भेटलो होतो आणि वेगवेगळ्या राज्याच्या प्रमुखांनाही आम्ही त्यावेळेला फोन वगैरे करून चर्चा केली होती आणि सगळ्या देशातील लोकांनी निवडणुकांवरती जर बहिष्कार टाकला तर त्याचा परिणाम प्रचंड प्रमाणात होईल. इंटरनॅशनल प्रेशर येऊ शकतो. पण दुर्दैवाने ती घटना घडली नाही. काय झालं आहे की बाळासाहेब पण होते त्यावेळेलाही आणि राज ठाकरे सुद्धा आहे. ते आज बोलतात ते कालांतराने लोकांना कळतं, त्याला आम्ही काय करू शकत नाही. परंतु ठीक आहे, आता लोकांना जाग आलेली आहे आणि आता लोक निश्चितपणे कायदे निर्णय घेतील अशी माझी भावना आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने हे सगळे मतदार यादींमधला जो घोळ समोर आणलेला आहे या बाबतीत तुम्ही सुद्धा आता काही वेगळं पाऊल टाकणार आहात का? कारण मला असं वाटतं की आम्ही सुद्धा ती मागणी केलेली आहे. आम्ही निवडणूक आयोगांना भेटलो होतो, निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना आणि इलेक्शन कमिशन जे आहेत दुसरे राज्यप्रमुख त्यांनाही आम्ही निवडणुकीचे सांगितलेलं आहे की तुम्ही या निवडणुकीच्या याद्या तपासण्याची आवश्यकता आहे, त्याचं पुनरीक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि तेही त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. मला असं वाटतं या बाबतीमध्ये कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत. राज्याच्या प्रमुखांनी विचार करायचा आहे की कोर्टाचे डायरेक्शन पाळायचे की धर्माचे डायरेक्शन पाळायचे, त्याचा विचार राज्याच्या प्रमुखांनी केला पाहिजे. मला असं वाटतं कायद्याचा सन्मान कुठलाही धर्मीय माणूस असो तो राखतो आणि तो राखणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं समजतो 80-90% जैन बांधव हा या बाबतीत विरोधात आहे. कारण माझ्या मतदारसंघात प्रचंड जैन सोसायटी आहेत आणि त्या जैन सोसायटीतील लोकही मला त्याप्रमाणे बोलून दाखवत आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की हा विषय आता लवकरच संपुष्टात येईल. ज्या पद्धतीनं मराठी एकीकरण समितीवरती पोलिसांनी कारवाई केली, कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा सातत्यानं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला जातोय, पोलिसांची ही बोटचेपी भूमिका आहे म्हणायचं? मला असं वाटतं कायद्यासमोर बाळा नांदगावकर ही सारखं आहे आणि इतर भाषिक असतील तर तेही सारखे आहेत. कायद्यासमोर सगळ्यांनी जर गुन्हा कोणी केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजेत आणि त्या प्रकारची कायदेशीर कारवाई सरकारने करावी अशा प्रकारची मागणी सन्मान्य राजसाहेबच स्वतः बोललेले आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.